रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष निलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल तालुका व पनवेल शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृह पनवेल येथे संपन्न झाली। त्यावेळी या बैठकीला महाराष्ट्राचे सहसचिव अरुण जाधव, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अरुण दिवर व राजेश फाटे उपस्थित होते। 2 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल बैठक येथे आयोजित करण्यात आली होती। विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। पक्षांची ज्या ठिकाणी ताकद आहे, जिथे तिथे कार्यकर्ते आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करण्याविषयी चर्चा करण्यात आली। यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे, त्याचप्रमाणे पक्षाचे पक्षाध्यक्ष सागर संसारे, कालच आमची त्यांच्याबरोबर चर्चा झाली। त्या चर्चांती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका लागतायत आणि त्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेतला जाणार आहे। तारखेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहोत। त्यानंतर आम्ही नाशिक, मनमाड, येवला, धुळे आणि देवळा या ठिकाणीही कार्यकर्त्यांची मोठी मागणी आहे की आम्हीही निवडणुका लढवाव्यात। त्या संदर्भात आमची त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये जो निर्णय घेतला जाईल, आजही आम्ही या ठिकाणी पनवेल शहरामध्ये असतील, माणगाव असेल, रायगड जिल्हा असेल, यातूनही बरेच लोक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या इच्छुकांची आम्ही मुलाखत घेऊन लवकरच रिंगणामध्ये उतरणार आहोत। सर्वप्रथम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे आणि पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे विश्रामगृहामध्ये आज ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला पक्षाचे कार्याध्यक्ष अरुण दिवर साहेब, पक्षाचे सहसचिव अरुण जाधव साहेब आणि पक्षाचे पनवेल शहर आणि पनवेल तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, ह्या संपूर्ण निवडणुकींना आपण कसं हे केलं पाहिजे आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून, ह्या आजच्या बैठकीतून पनवेलमध्ये आपण आज ठरवलेलं आहे। पनवेलमध्ये ही बैठक संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये आपण लगेच ही बैठक झाल्याच्या नंतर पनवेलमधली की लगेच आपण पेनमध्ये बैठक घेतोय, पेन झाली का माणगावमध्ये बैठक घेतोय, माणगावची बैठक झाल्यानंतर महाडला बैठक घेतोय, असा संपूर्ण ह्या बैठकींचा आपण सपाटा ह्या ठिकाणी लावणार आहोत पक्षाच्या माध्यमातून। कारण ह्या ज्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुका आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत। कारण आमच्या पक्षाची जी ताकद ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वाढवत असताना या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या ठिकाणी आमच्या सोबत आहेत। आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुकींमध्ये आमच्या पक्षाची आघाडी असेल किंवा महायुती असेल, आम्ही निश्चितपणे आमच्या पक्षाची या ठिकाणी विचारधारा संपूर्ण आम्हाला ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक आम्हाला जो या ठिकाणी सोबत घेईल, त्याच्या सोबत या ठिकाणी आमच्या पक्षाची ध्येय धोरणं त्या ठिकाणी घेतले जातील पक्षाच्या बैठकीच्या नुसार। आणि विश्वास आहे, कारण आम्ही आता या ठिकाणी काही पक्षप्रवेश पण घेतोय आणि हे पक्षप्रवेश वगैरे घेत असताना कार्यकर्त्यांना संपूर्ण ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी विविध ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांना जिथं असं एक चांगल्या प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी त्यांना जिथे भाग पडेल त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमचे संपूर्ण कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागतील या जिल्ह्यामध्ये। आणि येणारा जो 6 डिसेंबरचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्याच्यावर देखील आज चर्चा झालेली आहे। तो संपूर्ण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चैत्यभूमी या ठिकाणी जो दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न होतो पक्षाच्या माध्यमातून, या ठिकाणी या कार्यक्रमाला देखील पूर्णपणे या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे। या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये या संपूर्ण निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णपणे उतरणार आहोत आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार। श्रीवर्धन तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची निवड आम्ही या ठिकाणी करत आहोत। शिवक लोखंडे म्हणून त्यांची या ठिकाणी
श्रीवर्धन तालुकाध्यक्षपदाची या ठिकाणी पक्षाच्या वतीनं निवड या ठिकाणी होते. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी करून घ्यायचे तालुकाध्यक्षपदी.